नमस्कार मित्रांनो, आम्ही भोगवे गावातील आर्यवर्त रिसॉर्टला भेट दिली होती आणि तिथले जे मालक आहेत त्यांना भेटलो. त्यांना त्यांच्या शेतीविषयक कामगिरीबद्दल बरेचसे पुरस्कार मिळाले आहेत आणि शासनाकडून देखील त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत आम्ही खूप गप्पा मारल्या आणि त्यांनी आम्हाला खूप छान माहिती सांगितली. त्याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड करत आहोत, नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, आता मी तुम्हाला परिसर दाखवला या रिसॉर्टचा आणि इतकी सुंदर बाग फुलवलेली आहे. इथे माझ्यासोबत दादा आहेत, या रिसॉर्टचे ओनर, आणि त्यांनी ही बाग कशी घडवली आणि एवढं नंदनवन कसं फुलवलं हे मला ऐकायला त्यांच्याकडून आवडेल. दादा, थोडी माहिती देऊ शकता काय तुम्ही? झालं माहिती का, पहिल्यांदा मी मुंबईला होतो. मुंबईला मी एका कंपनीमध्ये, औषधाच्या कंपनीमध्ये असिस्टंट केमिस्ट म्हणून काम केलं. आणि त्या ठिकाणी मग काय झालं की वडील आजारी राहिल्यामुळे 10-12 वर्षात मला सर्व्हिस करायची संधी मिळाली. नंतर मला राजीनामा द्यावा लागला आणि राजीनामा दिल्यानंतर मी गावी आलो. आणि गावी आल्यानंतर आमची स्वतःची वडिलोपार्जित जमीन होती. मी काही जमीन विकत घेतलेली नाही, पण ह्या जमिनीत काय करायचं ह्याचा जास्तीत जास्त विचार करून पहिल्यांदा हापूस आंब्याची लागवड आम्ही केली. आणि हापूस आंब्याची जवळजवळ आज जवळपास नाही म्हटली तरी 1000भर कलमं आमची आहेत वर. आणि त्याच्यातून आम्हाला उत्पन्न मिळतं. त्याच्यानंतर मसाल्याचे पदार्थ आम्ही केले. त्याच्यानंतर मिरी, जायफळ, लवंग ह्या गोष्टीकडे आम्ही जास्त लक्ष दिलं की इंटरक्रॉप कसं घ्यायचं. आणि वडिलांनी केलेली शेती जी होती ती नारळ, सुपारी आणि माड बागायती ही जास्त होती. तर त्याच्यावर आमचा सगळा उदरनिर्वाह चालायचा. शिक्षणाचे खर्च होतेच. त्याच्यानंतर मुलाला शिकवण्याचं माझ्याजवळ चॅलेंज होतं. या ठिकाणी अतिदुर्गम भागात राहायचं म्हणजे रस्त्याची सोय नव्हती, इथे सायकल सुद्धा येत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये आम्ही काजूची बाग केली. काजूची बाग केल्यानंतर आंब्याची बाग केली. आणि इथे कोणत्याही प्रकारचं वाहन न येता ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. माझ्याबरोबर गावडे म्हणून व्यतिरेके, ते इस्रायल आणि हॉलंड प्रशिक्षित, आणि आता ते सिंधुदुर्ग बँकेचे CEO आहेत. आणि एवढ्या मोठ्या पोस्टवरचे मनुष्य माझ्याजवळ 35 वर्ष आज माझे एजंट म्हणून काम करते. आणि आंब्याचा व्यापार आम्ही एकत्रपणे करतो. पण 35 वर्षाचा नातं आम्ही तुटवल्याचं, जोडल्याचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे पहिलं उदाहरण. लोकांनी काय केलं की आपल्याला कोणतरी एजंट 2 लाख रुपये 4 लाख रुपये वर्षाला जास्त देतो म्हणून दुसरीकडे जातो. मी ते केलेलं नाही. मी एकाच व्यापाराला धरून ठेवलं आणि हा व्यापारी काही नाही काही समजून मला पैसे देणार आणि आमच्या बागाची चांगल्यापैकी निगा घेणार. आणि हा वेल एज्युकेटेड असल्यामुळे बागेला काय औषधं लागतात, बागेला कशी जोपासना करायची, ऑर्गॅनिक फार्मिंग कसं करायचं ह्याच्याबद्दल मला सुद्धा मार्गदर्शन मिळेल या उद्देशाने मी त्यांना माझ्याबरोबर ठेवलं. आणि त्याचा मला फार मोठा फायदा झाला. मी ऑर्गॅनिक फार्मिंगची सुद्धा बाग हापूस आंब्यामध्ये केली. आणि त्या आंब्यामध्ये मला अमेरिकेतून सुद्धा लेटर आलं की एवढं अमेरिकेमध्ये त्याची आपल्याला द इंडियन न्यूज म्हणून जे पेपर आहे, इंडियन लाईफ म्हणून अमेरिकेत, त्या पेपरने त्याची नोंद घेतली. आणि तिकडे द असोसिएशन ऑफ इंडियन टॅलेंट म्हणून एक संस्था आहे, त्या संस्थेनं त्याची नोंद घेऊन अमेरिकेच्या साऊथ अमेरिकेकडनं मला लेटर आलं डायरेक्टरकडनं की तुम्ही जी शेती करतायत हे उदाहरण संपूर्ण भारत देशालाच नव्हे तर आपल्या संपूर्ण जगामध्ये आम्ही हे सगळी माहिती देऊ शकतो की एवढं उत्कृष्ट तुम्ही काम त्या ठिकाणी अतिदुर्गम भागामध्ये करताय, त्याची आम्ही नोंद घेऊन तुमचं कौतुक करतो. अशा प्रकारची मला 2 पत्र त्यांनी मला पाठवली. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने सुद्धा ह्या गोष्टीची नोंद घेऊन मला या संदर्भामध्ये 20 ते 25 अवॉर्ड दिले. आणि यावर्षी मला पद्मश्रीसाठी सुद्धा त्यांनी पुरस्कृत केलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी जरा तो मिळणं फार जरा अवघड असतं. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे ओळखी लागतात. त्याच्यामुळे ते काम थांबलेलं आहे. कदाचित ते काल सुद्धा काम होऊन जाईल. अशा प्रकारची आम्ही शेती केली. आणि शेती केल्यानंतर आमच्या मिसेस थोडंसं आजारपण आहे आणि त्या आजारपणामध्ये तिचं निधन झालं. आणि ह्या गोष्टीमुळे काय झालं की आम्ही काही वर्ष बॅक फुटवर गेलो की काय करायचं काय करायचं नाही अशा विचारामध्ये होते. एवढं मग मुलांनी आणि मी विचार केला की आपण
ॲग्रो टुरिझम या ठिकाणी तयार करायचं, कारण किनारपट्टीला आपली जागा आहे, जागा तर काय आपल्याला विकत घ्यावी लागणार नाही. आणि आमच्या जुन्या बिल्डिंगी होत्या, त्या जुन्या बिल्डिंगी आम्ही डिमॉलिश केल्या आणि त्याच बिल्डिंगवर कन्स्ट्रक्शनसाठी परमिशन मागून ते दुरुस्त करून आम्ही नवीन बिल्डिंग उभारली. आणि घर जे आहे आमचे हे राहतं घर, ते वडिलोपार्जित आहे, त्यानेच बांधलेलं आहे, ते आहे तसंच ठेवलं. आणि 2 नवीन बिल्डिंग बांधून केल्या. आज जवळजवळ 12-13 AC रूम्स आहेत आणि ॲग्रो टुरिझमचा आम्ही धंदा चालू केला. तो शेतीपूरक व्यवसाय म्हणून. शेती आता काय झालं, इंटरडिपेंडेंट झालेली आहे. तर ती जास्तीत जास्त लोक मजूर मिळणं मुश्किल झाल्यामुळे ह्या कमी मजुरात जरा एखादा धंदा आणि आपण स्वतः करू शकतो एखाद्याच्या मदतीनं. तर मी गावडे साहेबांना त्यांची पण मदत घेतली आणि त्यांच्या मदतीने हे आम्ही सगळं उभं केलं. आणि हे करीत असताना त्यांनी आणि आम्ही कोणत्याही प्रकारचा आमच्यामध्ये करार नाही. आतापर्यंत 35 वर्षात आंब्याचा सुद्धा मी करार एका साध्या कागदावर पण केलेला नाही. हे सगळे तोंडी व्यवहार झाले आणि तोंडी व्यवहारामध्ये आम्हाला यश मिळालं. एकमेकावर आम्ही विश्वास ठेवला आणि 35 वर्षाचं नातं आम्ही अबाधित ठेवलं. आणि त्याच्यामुळे मला आज रिसॉर्टमध्ये जो मोठा फायदा मिळतो, ते कामगार पुरवतात, ते आपल्या घरची माणसं या ठिकाणी येऊन कामाला लावतात. हे सगळं माझ्यासाठी चाललेलं आहे आणि त्यांनी ते उपकार माझे फेडले. तर ही शेती जी तुम्ही सुरू केली, तर मला हे आम्ही पाहिलं की बरेचसे सर्टिफिकेट लागले. तर Yes. तुम्ही काय वेगळं प्रशिक्षण घेतलं होतं का त्यासाठी? प्रशिक्षण असं नाही घेतलं. माझा केमिस्ट्रीचा विषय होता, कारण ॲग्रिकल्चर त्यावेळी माहिती आहे ॲग्रिकल्चरला जास्त महत्व देत नव्हते डिग्रीला. त्यामुळे केमिस्ट्री किंवा ए ग्रुप मॅथमॅटिक्स ह्याच विषयामध्ये शिक्षण चालायचं इकडे. आणि तशी कॉलेजेस ॲग्रिकल्चरची पण नव्हती, आता ती झाली, पण त्यावेळी नव्हती. त्याच्यामुळे आम्ही काही वेगळं असं प्रशिक्षण घेतलेलं नाही. पण स्वतःचं जे काही ज्ञान होतं, कौशल्य होतं, मी आणि गावडे साहेब म्हणून त्यांना सुद्धा फार नॉलेज होतं. कारण सगळ्या जगातली 1 नंबरची शेती ही हॉलंडला केली जाते. हॉलंडला जर तुम्ही तसं पाहिलं तर जास्त कोण लोक शिकत नाही. 12वी-15वी म्हणजे खूप शिक्षण झालं. त्यांचा प्रत्येक घरामध्ये फुलांचा व्यवसाय आणि 2 ते 4 तासाचंच काम करायचं पुऱ्या दिवसात आणि 15 कोटीचा धंदा एका दिवसात. ते हॉलंड आहे, एका दिवसात होतो. आणि त्याच्यामध्ये खूप द्रव्यार्जन झाल्यामुळे त्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं. काय आपल्याला गरज काय नाही ना, कशाला शिकायचं. सगळी जगामध्ये जी फुलं जातात ती हॉलंडमधून जातात. म्हणून त्या ठिकाणी माझ्या माणसाने प्रशिक्षण घेतलं. त्याच्यानंतर इस्रायलला आधुनिक शेती होते, हे लक्षात घेऊन इस्रायलला माझे गेले म्हणून. आणि ते प्रमोद गावडे त्यांचं नाव, सिंधुदुर्ग बँकेचे आज ते मोठ्या पोस्टवर CEO आहे. आणि त्यांनी जाऊन स्वतः शिक्षण घेऊन तिकडे कशी शेती केली जाते, कुठल्या खोऱ्यामध्ये काय तयार होतं ह्याची माहिती घेऊन इकडे कसं आता फ्लॉरिकल्चर चांगल्यापैकी इकडे होत नाही, पण त्यांनी स्वतः फ्लॉरिकल्चरचं वेतोऱ्याला तयार केलं. आणि सगळी जरबेरियापासून, गुलाबापासून, पिवळी गुलाब, तांबडी गुलाब, सगळी पांढरे गुलाब ही मुंबईला दररोज पाठवण्याचं काम त्यांनी मोठा उद्योग सुरू केला. त्या इस्रायलचं शिक्षण घेऊन अशी आम्ही एकमेकांच्या संगनमताने शिक्षणाचं ज्ञान घेऊन आम्ही वेगळं ट्रेनिंग काय घ्यावं लागलं नाही. त्यांनीच मला सगळी माहिती दिली गावडे साहेबांनी. आणि माझ्याकडच्या माहितीचा आणि शिक्षणाचा वापर करून आम्ही दोघांनी मिळून एक धंदा हा निर्माण केला. त्याच्यात आम्हाला यश आलं आणि म्हणून शासनाने त्याची नोंद घेतली. तुमच्याकडे एवढं ज्ञान आहे, तर म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही पुढे जाऊन कदाचित प्रशिक्षण पण तुम्ही घेऊ शकता. मी आता काय तुमचा करतो विचार आहे माहिती का? की जो आता जेव्हा माझा 35 किंवा 40 वर्षाचा जो अनुभव आहे, त्या अनुभवाचा उपयोग मी निरनिराळ्या कॉलेजेसवर किंवा ग्रामपंचायत मेळावे असतात किंवा लोकांना जिथे पाहिजे असतं तिथे फ्री ऑफ चार्ज मी स्वतः लेक्चर देऊन मी माझी माहिती त्याच लोकांना सांगतो की बाबा असं असं केलं तर असं होतं. आणि इथे सुद्धा काही शेतकरी ज्यांना आता पुरस्कार मिळतात आता तर ते सुद्धा माहिती घेण्यासाठी येतात की कसं करता तुम्ही, काय केलं तुम्ही, ह्या सगळ्या गोष्टीची मी माहिती त्यांना देते. मी जसं केलं तसं मी त्याची माहिती मी त्यांना पण देते. कोणाला जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तुमच्याकडे तर आम्ही ते त्यांना फ्री देतो आणि त्यांनी इथे यायचं आणि आम्हाला विचारायचं काय केल्यानंतर कसं होतं, कलम कसं लावायचं, कलम लावण्यापूर्वी काय काय गोष्टी करायच्या असतात आणि कलमाला एखादा समजा खड्डा मारायचा असतो, शासन 2x3 सांगणार. शासनाचं काय उत्पन्न वाढवायचं, झाडं वाढवायचं असं नसतं. ते शेतकऱ्याला आपल्याला झाड
एकदम हेल्दी बनवायचं असेल आणि शेतकऱ्याची खरी इच्छा असेल की त्याचं आयुष्य वाढलं पाहिजे, तर खड्डा किती खोल मारला पाहिजे ह्याचं आपल्याला नॉलेज पाहिजे ना. तो खड्डा असा मारायचा असतो की तुम्ही स्वतः आधी खड्ड्यात उतरून ते हत्यार घेऊन तो खड्डा खोदायचा असतो. म्हणजे खड्डा केवढा पाहिजे ना, तो ऑटोमॅटिकली तयार होतो. फॉर एक्झाम्पल, कातळ जमिनीवर लागवड सांगतात की कातळ जमिनीवर कलम होत नाही. कातळ जमिनीवर कशी कलम करायची? कातळ जमिनीवर तुम्ही 2 डंपर माती राहील एवढा जर खड्डा तयार केला, 2 डंपर माती राहिली पाहिजे, तर कलमाची बागायत 1 नंबर. तर माती तेवढ्या प्रमाणात पाहिजे. तुम्ही काय करणार? थोडासा खड्डा करणार, त्याच्यात माती टाकणार आणि ते मग कलम 2-3 वर्षापर्यंत हेल्दी दिसतं. मग पुढे मग त्याची वाढ खुंटते. कारण त्याची जी मुळं असतात ना, ती खाली रॉक बरोबर फाईट करतात, त्याची ताकद संपत जाते आणि वर वाढण्याचा जो इलॉंगेशन ज्याला आपण म्हणतो, विस्तार, ते विस्तार होत नाही. आणि विस्तार जर झाला नाही, झाडाचं खत घालण्याचं प्रमाण किंवा वाढीचं प्रमाण हे सगळं विस्तारावर आहे, आयुष्यावर त्याच्या नाही. समजा एखादं झाड, काही जण शेतकरी सांगतात 15 वर्षाचं झाल्यानंतर एवढं खत घालायचं, 20 वर्षाचं झाल्यानंतर एवढं खत, हे गणित चुकीचं. समजा 15 वर्षाचं झाड झालं, पण त्याच्यावर 4 पानं नाही, 4 फांद्याच आहेत त्याला, ते अगदी निर्जीव आहे, मग त्याला खत कसं घालणार? आमचा प्रश्न नाही. त्याला 15 वर्षाचं तुम्ही सांगता ना, कॅटलॉग प्रमाणे छापता तुम्ही, 10 वर्षाच्या झाडांना एवढं खत, 15 वर्षाच्या ह्याना एवढं खत, 20 वर्षाच्या ह्याना एवढं खत. पण ती झाडं कशी आहे ते तुम्ही पाहिलीच नाहीत ना. झाडं जर हेल्दी असतील, त्याचा जर विस्तार बाहेर झाला असेल, तर 10 वर्षाच्या कलमाला सुद्धा 5 किलो ते 6 किलो खत घालता येतं. पण ते हेल्दी पाहिजे. आता आपण लहान मुली असते घरात, ती अगदीच लहानपणापासूनच किरपण आहे, आजारी पडत असते, तिला काय त्याची शारीरिक वाढ होत नसते, तर आपण समजतो की नाही, ही काय वेल डेव्हलप होऊ शकत नाही. परंतु गुडगुडी जी असते ती आपल्याला कळतं की ही व्यवस्थितपणे वाढते, शेप घेते, तर तिला ती व्यवस्थितपणे हेल्दी होणार. तसं झाडाचं आणि माणसाचं जीवन एकच. आणि झाडाकडनं जे गुणधर्म घेतले पाहिजेत ते आपण घेत नाही, म्हणून आपण मागे पडतो. झाडाकडनं शिकायचं असतं. आता झाड बघा, जे झाड एका जागेवर उभं आहे, त्या झाडाच्या बाजूला रात्री वाघ जाऊन बसला, झाड आपली जागा सोडत नाही. किंवा दिवसा जाऊन सर्प तिथे बाजूला उभा राहिला झाडाच्या, झाड आपली जागा सोडत नाही. ह्याचाच अर्थ त्याचा निर्भयपणा आहे. झाडामध्ये ते जिवंतच आहे ना, सजीव आहे. वाघाने ढकलून दिल्यानंतर मरणारच ना, म्हणजे ते सजीव आहे. पण सजीव घाबरत नाही. आपण काय घाबरतो? सजीव म्हणजे तो गुणधर्म आपल्यात आलेला नाही. धैर्यशीलता पाहिजे जीवनात सुद्धा. आपल्याकडे ताकद पाहिजे, धैर्य पाहिजे, डेअरिंग पाहिजे. आता समजा कुठेतरी आग लागली, कुठेतरी शॉर्ट सर्किट झालं, काय स्विच ऑफ केला पाहिजे आपल्या लक्षात आलं पाहिजे ना. म्हणजे ही धैर्यशीलता ती तशी झाडाकडनंच आपण शिकतो. इमिजिएट काय ऍक्शन घेतली पाहिजे हे झाडाकडनं जसे गुणधर्म आहे झाडामध्ये, तसं आता समजा झाडाचा शत्रू असेल, एखाद्यावर त्याच्यावर कुऱ्हाड मारणारा असेल, तरी झाड त्याला सावली देतं. आणि जो प्रेमाने पाणी घालतो आणि वाढवतो त्याला पण झाड सावली देतं. झाड असं कधी हे करत नाही, फरक करत नाही. तो माझ्यावर कुऱ्हाड घालतो, कोयता मारतो, मला सावली द्यायची नाही, असं झाड फरक करत नाही. हा गुणधर्म आपल्यात. आपण दुसऱ्याचं कौतुक करायला शिकलो. दुसऱ्याने 35 लाखाची गाडी आणली की माझ्या पोटात चावायला लागली, दुखायला लागली. कारण काय? तर तुम्ही कौतुक करायला शिकलं नाही. अरे त्याचं जाऊन कौतुक कर, हातात हात दे, बाबा कधीतरी मला पण त्याचा उपयोग होईल. आपण दुसऱ्याचं कौतुक केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने एखाद्या परीक्षेमध्ये पहिला आला तर अभिनंदन करायला काय हरकत आहे? किती पैसे पडतात? ह्याला तर काय पैसे लागत नाहीत ना. पण ह्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यात न शिकल्यामुळे शेतकरी मागे पडतो. दुसऱ्याकडनं अनुकरण, दुसऱ्याचं शिकलं पाहिजे. दुसऱ्याच्या बागेत कोणते प्रयोग होतात, त्याची झाडं हेल्दी काय झाली, त्याला पण विचारलं पाहिजे. त्याला पण ज्ञान असतं. आपलं ज्ञान आपण वाढवीत राहिलो तर लोक ते ऐकून घेणार. दुसऱ्याकडनं आपण शिकलं पाहिजे आणि शिकत राहणं हे शेवटपर्यंतची आपली पायरी आहे. टिल द लास्ट एंड ऑफ द ब्रेथ तुम्हाला शिकलं पाहिजे. माझं आता शिक्षण संपलं, मला काय गरज आहे, ह्या गोष्टी चालणार नाहीत. तुम्हाला शेवटपर्यंत शिकलं पाहिजे, ही गोष्ट जास्त महत्वाची. आणि ती झाडाकडून. आता बघा,
न्यूटन जो होता, न्यूटन शास्त्रज्ञ, तो टुरिस्ट नव्हता. तुमच्यासारखे एक टुरिस्ट म्हणून आमच्याकडे आला नव्हता. न्यूटन ही वॉज द सायंटिस्ट, बरोबर. परंतु एक सफरचंदाचं झाड खाली पडतंय, फळ खाली पडतंय, एक सफरचंदाचं, त्याच्यापासून त्याला प्रेरणा मिळाली की इथं गुरुत्वाकर्षण आहे. म्हणजे झाडाने शिकवलं. ते झाड होतं. मला काय सांगायचं आहे, न्यूटनचं महत्व नाही सांगायचं, झाडाचं महत्व. झाडाच्या अंगी एवढी ताकद होती की झाडाने शिकवून दिलं त्याला की त्याच्यामध्ये ताकद आहे. आता तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. कानोपात्रा नावाची एक लेडी होती, तुम्ही ऐकलं असेल ना, हो हो. कानोपात्रा. तिच्यासारखी संपूर्ण विश्वात सुंदर लेडी नव्हती. विश्वात, हा, मी हे सांगत नाही, भारतात नाही सांगत, संपूर्ण विश्वात सुंदर तिच्यासारखी कोणीच नव्हती. पण तिने काय केलं, फिरता 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 एका म्हाताऱ्याला प्रश्न विचारला, ओ काका, माझ्यासारखी सुंदर तुम्ही कोण पाहिली आहे का? तो म्हातारा म्हणाला, नाही हो बाबा, तू महान सुंदर आहे, तुझ्यासारखी सुंदर तर मी माझ्या आयुष्यात पण पाहिली. तर थोड्या वेळानं तो म्हातारा पुढे गेला आणि मागे येतो आणि तो विचारतो, बाई, मी तुम्हाला सांगू शकतो पण तुम्ही जाल का तिथे? एक आहे, परंतु तो पुरुष आहे. ती म्हणून पुरुष असला तरी चालेल, मला तो माझ्यापेक्षा सुंदर पाहिजे. तर मला आहे, तुम्हाला तुम्ही असं जा, पंढरपूरला विठू नावाचा तिथे माणूस मंदिरात, तो काळा दिसेल तुम्हाला, काळा कुळकुळीत, पण तुम्ही जाऊन फक्त बघा ना, तो काळा आहे की कसा आहे, गोरा आहे, हे तुम्ही एकदा तिने जा. तर ती गेली तिथे. तिथे गेल्यानंतर कोटी सूर्य तेज तिला एकत्र दिसलं, दैदिप्यमान सूर्य तेज दिसलं तिला, एवढा सूर्य तेज की तिचे डोळे दिपून गेले. तिने नमस्कार केला, शरण गेली की आहे विश्वात सुंदरता वेगळ्या पद्धतीची आहे. आणि तिथे झाडू घेतला कोपऱ्यातला आणि तिने ते देव झाडून टाकला. आयुष्यभर त्या पांडुरंगाची सेवा केली आणि ज्यावेळी तिचा मृत्यू जवळ आला, परत मी झाडाकडे जाते बघा, मृत्यू जवळ आला त्यावेळी कानोपात्रा नावाचं झाड पांडुरंगाने तिथे लावून ती समाधी दिली. ती सिमेंटची आणि चिरायची समाधी नाही. आता बांधतात त्या समाधी, त्या समाध्या त्यावेळच्या तशा नाही आहेत. त्यांनी कान्होपात्रा नावाचं झाड लावलं पांडुरंगाने, ते अजूनही तिकडे आहे पंढरपुरात. त्याचं दर्शन घेऊन लोक पुढे जातात. एवढं झाडाचं महत्व म्हणजे म्हणून. आणि हे सगळ्या गोष्टी आपण झाडाकडनं शिकतो. गौतम बुद्धाला बोधी नावाच्या एका वृक्षापासून, त्याच्या वृक्षाच्या खाली बसला होता, त्याला ज्ञान प्राप्त झालं. गौतम बुद्धाला ते ज्ञान प्राप्त झालं. तो बोधी नावाचा वृक्ष होता, वृक्षाखाली बसला होता तो. त्याला मग उत्तर प्रदेशच्या त्या भागामध्ये होता तो वृक्ष. तिथे बसून त्याला ज्ञान प्राप्त झालं. झाडाची एवढी ताकद, झाडाने दिलेलं हे ज्ञान. म्हणजे प्रत्येक आपल्या गोष्टी जीवनामध्ये झाडाचं सगळ्यात जास्त महत्व आहे. आणि म्हणून माणसाने एकाने तरी झाड लावलं होतं. उदाहरण तुम्ही सांगतो, तुमचा एअर कंडिशन मध्ये मुंबईमध्ये, तुम्ही पुण्यामध्ये कुठे असाल तिथे एसी चमचा चालू असतो. एसी मध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं. म्हणून कोपऱ्यात एक तुळशीचं छोटं तरी झाड लावायला, तिथे ऑक्सिजन जास्त देत आणि त्या ऑक्सिजन ते आपल्याला मिळतं त्या रूम मध्ये. म्हणून झाडाला सुद्धा ऑक्सिजन देण्याची ताकद असल्यामुळे आपलं जीवन चाललेलं आहे. आपलं जीवन ऑक्सिजनवर चालतं आणि ऑक्सिजनचा सप्लाय झाडाकडनं जास्त, आणि म्हणून त्याच्यावर माणसाचं जीवन आज चालतं. आणि म्हणून झाडांना विश्वामध्ये खूप महत्व आहे की कोणत्याही, आणि संपूर्ण जगात दोनच धंदे आहेत, एक ऍग्रिकल्चर आणि दुसरी मच्छीमारी. याच्यासारखी इंडस्ट्री नाही. टाटाकडे इंडस्ट्री नाही, रिलायन्सकडे इंडस्ट्री नाही, कोणाकडेही इंडस्ट्री नाहीये एवढी मोठी. दोनच इंडस्ट्री आहेत, एक ऍग्रिकल्चर, एवढा मोठा धंदा नाही, आणि मच्छीमारी संपूर्ण 3/4 भाग जो समुद्राने व्यापलेला आहे एवढा धंदा. हे दोनच धंदे ह्या जगामध्ये सगळ्यात मोठे आहेत. त्याच्यात झाडांना मोठे. आणि मला असं वाटतं की आता वेळ आलेली आहे की भरपूर तरुण पिढीने शेतीमध्ये उतरायला पाहिजे. कारण असा उद्योग नाही आपल्याला. भारताची लोकसंख्या एवढी आहे, लोकसंख्या आहे, त्यांची भूक भागवण्याची ताकद ही झाडामध्येच आहे. कारण लोकसंख्या वाढते आहे. आता उदाहरणार्थ छोटं अगदी दिलं तरी तो आमच्याकडे हापूसचे आंबे आहेत, पण 120 कोटी जनतेला द्यायला ते नाही आहेत ना.
120 कोटी जनता आपली लोकसंख्या आहे. 120 कोटी जनतेला देण्यासाठी आंबे कुठे आहेत मला सांगा ना तुम्ही. ते अपुरेच पडणार. म्हणजे त्यांच्या तोंडाची भूक भागवण्यासाठी धनधान्य जास्त प्रमाणात आपण पिकवलं पाहिजे. आणि आपल्याला आता किलोमध्ये किंवा क्विंटलमध्ये बोलता येणार नाही, ते टनामध्ये ते शिकलं पाहिजे आपण. उत्पन्न टनामध्ये काढायचं एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू. आता तुम्ही पंजाब मध्ये गेलात, हरियाणामध्ये गेलात तर ॲम्पल प्रोडक्शन मिळतं. पण राजस्थानात जा, तिकडे काय नाही. तिकडे काय खजूर वाळवंट आहे ते. परंतु सगळ्यात जास्त ते ह्याला जे हरियाणा मध्ये वगैरे गेलं एवढी मोठी शेती नाही हो कुठे जगात. भारत देशात हरियाणामध्ये आहे, पंजाबमध्ये आहे. एवढी शेती मोठी कुठे आहे. आम्ही कुठेतरी 10 मळ्यामध्ये किंवा 1 एकरमध्ये 5 एकरमध्ये आम्ही एवढा शेतीवाला असे नाही. अशाने शेती होत. तर ते वाढवलं पाहिजे. ते पीक जास्त कसं घेता येईल, 2 वेळा कसं घेता येईल, कुठल्या खोऱ्यामध्ये कुठली शेती होते हे शिक्षण घेतलं पाहिजे आणि ते ठरवलं पाहिजे. मी इथे येऊन द्राक्ष लावण्याचा प्रयत्न केला, होणार नाही. ती तासगावला आणि नाशिकला होणार. ते हवामान तिकडे सूट होतं. ते इथे होणार नाही. इथे हापूस आंबा होईल, इथे काजू होईल, इथे नारळ होतील, सुपारी होतील, मसाल्याचे पदार्थ होतील. हे शिक्षण घेऊन आपलं उत्पन्न पाहिजे त्यापेक्षा नक्की देशामध्ये. आणि कुठल्याही दुष्काळाला तोंड देण्याची क्षमता ही शेतकऱ्याला पाहिजे. कारण शेतकरी तर संपूर्ण दिवसातून 8 तास जर तो बाजारातच राहिला तर शेती मॅडम कशी उभी राहणार. तू शेतात पाहिजेस ना. सकाळी 7 ते 8 किंवा 6 ते 7 ह्या वेळामध्ये अंडी घालणारे जे प्राणी असतात ते बागेमध्ये घालतात. पण देशावरचे लोक सकाळी शेतात जातात. आमचे लोक 10 वाजले तरी उठत नाही आणि शेतात जात नाही. आणि मग रोज एखादा कळला, हा तुडतुडा आला, घोरी आली, हे आलं आणि ते आलं की मग हा बाजारात गेला औषध शोधायला आणि शेजाऱ्याला विचारणे काय करून जातं. अशाने ती शेती होत नाही. तर आधी तुम्हाला अँटिसिपेशन झालं पाहिजे. त्या ठिकाणी बिमारी निर्माण होणार. म्हणजे झाडच करतो. ही सुरक्षित राहण्याची काळजी घेतली पाहिजे. आणि झाडांना हेल्दी बनवायचं हे सगळ्यात मोठं काम शेतकऱ्याचं. धन्यवाद दादा ही माहिती दिल्याबद्दल. खरंच खूप खूप धन्यवाद दादांचे. तुम्हाला जर काही प्रशिक्षण घ्यायचं किंवा काही माहिती घ्यायची आहे तुम्ही इथे येऊ शकता. इथे स्टेला पण खूप छान सर्व्हिस आहे. इथल्या निसर्गाचा तुम्ही उपभोग घेऊ शकता आणि यांच्या बागेमध्ये सुद्धा फिरू शकता. थोडी काही माहिती घ्यायची असेल तर ती माहिती तुम्ही दादांकडून घेऊ शकता. आणि ऍक्च्युली आता जे आमचं संभाषण झालं त्यातून मला पण एक असं संकल्पना सुचली आहे की इथून पुढच्या ब्लॉग्स मध्ये भटके कोकणी जिथेही व्हिडिओ बनवायला आम्ही जाऊ तिथे आम्ही प्रयत्न करू की एक रोप तरी आम्ही लावू देऊ आणि ते अशा ठिकाणी लावू की जिथे त्याची खूप चांगली वाढ होईल. थँक्यू. खरंच थँक्यू दादा. धन्यवाद. थँक्यू.